गुड मॉर्निंग. SYBA अप्लाइड ग्रुप डेमोग्राफी सेमिस्टर 4 यामध्ये आपण काही भारतातील मूलभूत सुविधा, महत्त्वाचे घटक, पायाभूत सुविधा यांची चर्चा करत आहोत. त्यामध्ये आज आपण भारतातील वाहतूक क्षेत्र, ट्रान्सपोर्ट सेक्टर इन इंडिया या संदर्भात चर्चा करणार आहोत. ज्याप्रमाणे मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाला रक्तपुरवठा करण्यासाठी शरीरातील एक रक्तवाहिनीचे जाळे असते. या जाळ्यामुळे मानवी शरीराचा संतुलित विकास होतो. रक्तवाहिन्यामध्ये व्यत्यय आल्यास किंवा त्यांच्या विकासात आणि कार्यात अडथळे आल्यास मानवी आयुष्य कमी होते किंवा संपते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थारूपी शरीरात वाहतूक साधनांचे जाळे असते आणि हे जाळे जितके विकसित तितका अर्थव्यवस्थेचा अधिक वेगाने विकास होतो. या जाळ्यातूनच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा संतुलित विकास साधला जातो. जसे मानवी शरीराच्या एखाद्या भागास व्यवस्थित रक्तपुरवठा होत नसेल तर तेथे शारीरिक व्यंग निर्माण होते किंवा व्याधी निर्माण होते. त्याचप्रमाणे देशातील एखाद्या भागात वाहतूक जाळ्यांचा विकास कमी झाला तर त्या भागाच्या विकासामध्ये विकृती निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच भारतातल्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये वाहतूक क्षेत्र म्हटल्यानंतर यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक आणि वायू वाहतूक यांचा या ठिकाणी विचार केला जातो. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी व्यापार आणि राज्यकारभार करणे सोपे जावे याच हेतूने वाहतूक क्षेत्राच्या विकासावर भर दिला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस ब्रिटिश भारताला रस्ते आणि रेल्वे रूपाने एक फार मोठी विकासात्मक देणगी देऊन गेले. त्याच आधारावरच आज आपली प्रगती झालेली आहे. कदाचित हे विधान बऱ्याच वेळेला धाडसी ठरेल, पण बऱ्याच अंशी त्यामध्ये तथ्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण स्वातंत्र्योत्तर काळात रेल्वे आणि रस्त्याच्या लांबीत वाढ करण्यात आणि सुधारणा करण्यात आपण फारसे यशस्वी झालेलो नाही. या संदर्भात आपण वाहतुकीच्या सर्व साधनांचा विचार करणार आहोत. त्यामध्ये आज आपण रोड ट्रान्सपोर्ट या संदर्भात चर्चा करत आहोत. जसं सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की मानवी शरीरात रक्तपुरवठा धमन्या आणि शिरामार्फत केला जातो. ते रेल्वे वाहतुकीला धमन्यांची उपमा देता येईल, तर रस्ते वाहतुकीला शिऱ्यांची उपमा देता येईल. रस्ते देशाच्या कानाकोपऱ्यात तयार करून वाहतूक करणं सुलभ करतात आणि म्हणूनच आपल्या देशाच्या औद्योगिक, कृषी आणि व्यापार विकासात रस्ते आणि रस्ते वाहतूक यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आज आपण यामध्ये आर्थिक विकासामध्ये रस्त्यांचं महत्त्व काय आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. आर्थिक विकासातील रस्त्यांचे महत्त्व यामध्ये एक, कृषी विकासात महत्त्व. भारत हा कृषीप्रधान देश, भारत खेड्यांचा देश म्हटलं जातं आणि या भारतात कृषी क्षेत्राची परिणामकारकता वाढवण्यात रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. रस्त्यांच्या माध्यमातून कृषी आधारांची शेतीमार्फत वाहतूक करता येते. कृषी उत्पादित माल घरापर्यंत आणि बाजारपेठेत पोहोचवण्यात रस्ते आणि वाहतूक साधने उपयोगी ठरतात. बऱ्याचदा नाशवंत कृषी मालाची वाहतूक ताबडतोब करता येते आणि यासाठी जर आपल्या देशाचा कृषी विकास साधायचा असेल, कृषी विकासाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणायचा असेल, तर रस्त्यांचा विकास होणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तरच कृषी विकासाला गती मिळू शकते. दुसऱ्या या ठिकाणी आहे औद्योगिक महत्त्व. जसं देशाच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचं महत्त्व आहे, त्याच पद्धतीनं देशाच्या आर्थिक विकासात औद्योगिक क्षेत्राचं महत्त्व तितकंच अधोरेखित झालेलं आहे. विशेष करून आपण पाहिलं की ग्रामीण भागातील कच्चा माल औद्योगिक क्षेत्रापर्यंत पोहोचवणे, यंत्रसामुग्री व अवजारे उद्योगापर्यंत पोहोचवणे आणि
उत्पादित माल बाजारपेठापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी साधन म्हणून बऱ्याच वेळेला रस्त्यांचा वापर केला जातो. रस्त्यांचा जसजसा विकास होतो तसतशी आर्थिक विकासातली गतिशीलता वाढते. विशेष करून औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक हे अत्यंत महत्त्वाचे. औद्योगिकरणाचा असणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री आणि पक्का माल यांची जलद वेळेवर वाहतूक हे रस्ते वाहतुकीशिवाय शक्यच नाही. आणि म्हणून हा जो कच्चा माल, यंत्रसामुग्री आणि पक्का माल हा औद्योगिक क्षेत्रातील अतिशय वजनदार असल्यामुळे याचे वेळेवर माल पोचवणे आणि त्यातूनच देशाच्या आर्थिक विकासामध्ये बदल घडवून आणणे हे कधी शक्य आहे, तर ज्या वेळेला आर्थिक विकासामध्ये रस्ते फार जलद गतीने विकसित होणं आवश्यक आहे, तरच कोणत्याही क्षेत्रात, कृषी असेल, औद्योगिक असेल, वेळेवर माल पोचल्याने उत्पादनात वाढ होऊन आर्थिक विकासाला गती मिळू शकते. तिसरा पॉईंट आहे या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व. अंतर्गत शांतता प्रस्थापित करण्यात आणि युद्धकाळात संरक्षणविषयक साहित्यांची ने-आण करण्यात, सैन्यांची वाहतूक करण्यात, पोलीस यंत्रणेची वाहतूक करण्यात रस्ते हे महत्त्वाचे आहेत. देशाच्या विकासात्मक, देशाच्या संरक्षण धोरण फार महत्त्वाचं आहे. या संरक्षण धोरणाच्या विकासावरच देशाचं स्थैर्य अवलंबून आहे, विकासात्मक धोरण अवलंबून आहे, विकासाची दृष्टी यातून प्राप्त होणार आहे. आणि म्हणून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून युद्ध काळात असेल, शांतताच्या काळात असेल, सैन्यांची वाहतूक करण्यात असेल, पोलीस यंत्रणेची वाहतूक करण्यात असेल, या सर्वांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला रस्त्यांचा विकास महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ग्रामीण विकासात योगदान. जसं आपण रस्त्याचं कृषी विकासात महत्त्व आहे, औद्योगिक क्षेत्रात महत्त्व आहे, संरक्षणाच्या क्षेत्रात महत्त्व आहे, तसं भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ग्रामीण विकासात सुद्धा तितकंच महत्त्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण विकासाचं प्रभावी साधन म्हणून रस्त्याकडे पाहिलं जातं. विशेषतः कच्चा आणि पक्क्या रस्त्यांचे जाळे विणून ग्रामीण भागात विविध साधनसामुग्रीचा पुरवठा वेळेवर करून या ठिकाणी विकास घडवून आणता येतो. आणि त्यामुळं ग्रामीण विकासात या आर्थिक विकासाचं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये महत्त्व. कृषी, औद्योगिक, संरक्षण आणि ग्रामीण विकासात जसं रस्त्याचं महत्त्व आहे, त्याच पद्धतीनं रोजगार निर्मितीमध्ये रस्त्यांचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः रस्ते तयार करणे, पक्के रस्ते करणे, रस्त्यावर वाहतूक करणे, रस्त्यांच्या कडेला दुकानं थाटणे, अशा अनेक माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि रोजगाराच्या संधी तयार झालेल्या असतात. आणि मग या ठिकाणी या संधीतूनच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीला चालना मिळते. आणि त्यामुळं रस्त्यांच्या माध्यमातून खडीकरण असेल, डांबरकरण असेल, सिमेंटचं असेल, अशा अनेक उद्योगांच्या व्यवसायामध्ये प्रत्यक्ष स्वरूपात संधी उपलब्ध असते. आणि रेल्वे व आर्थिक विकासात रस्त्यांच्या महत्त्वामध्ये रोजगार निर्मितीला फार महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर पर्यटन विकासात महत्त्व. जर आपण पाहिलं की वेगवेगळी पर्यटन स्थळे, थंड हवेची स्थळे, धार्मिक स्थळे रस्त्यांच्या माध्यमातून जोडली जातात आणि यातूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून वेगवेगळी पर्यटन स्थळे, थंड हवेची स्थळे, धार्मिक स्थळे ही विकासाला अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि ही जोडणं यातून फार मोठ्या प्रमाणात त्या भागाचा, त्या क्षेत्राचा, पर्यायाने देशाच्या विकासात मदत होणार असते. आणि त्यामुळं या सर्व क्षेत्र जोडण्यासाठी रस्त्यांचं महत्त्व आहे आणि यातूनच राष्ट्रीय एकात्मतासुद्धा निर्माण होण्यास मदत असते. अशा पद्धतीनं पर्यटन विकासात या रस्ते वाहतुकीचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. सरकारी उत्पन्नाचे साधन. रस्त्यावरून जी विविध वाहतुकीचे साधने चालतात, या साधनावर रोड टॅक्स, टोल टॅक्स या रूपाने शासनाला महसूल मिळतो. सरकारच्या महसुलाचे हे एक महत्त्वाचं साधन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर स्वस्त आणि प्रभावी साधन. विशेष करून रेल्वे, जल आणि हवाई वाहतुकीशी तुलना करता हे साधन, रस्ते वाहतूक हे साधन अतिशय जास्त प्रभावी आहे. कारण देशात रस्ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तयार करता येतात. रेल्वे मार्ग वा इतर साधने
कानाकोपऱ्यापर्यंत विकसित करता येत नाहीत. शिवाय यात वाहतुकीचे दरही तुलनात्मकदृष्ट्या कमी असतात. त्यामुळे उत्पादन खर्चात मितव्ययता निर्माण होत असल्याचे पाहायला मिळते आणि आर्थिक विकासामध्ये रस्त्यांचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये कृषी असेल, औद्योगिक असेल, संरक्षण असेल, ग्रामीण असेल, रोजगार निर्मिती असेल, पर्यटनाच्या दृष्टिकोनात असेल, सरकारचे उत्पन्न साधन असेल आणि रस्ते प्रभावी साधन अशा अनेक दृष्टिकोनातून आपल्याला रस्त्यांचं महत्त्व या ठिकाणी अधोरेखित करता येईल. त्याचबरोबर आपण भारतातल्या रस्ते विकासाच्या संदर्भात थोडक्यात चर्चा करता येईल आपल्याला. विशेष करून प्रशासनाच्या सोयीसाठी रस्त्यांचे 5 गटात वर्गीकरण केल्याचे आपल्याला दिसून येते. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, याद्वारे देशाची आणि राज्याच्या राजधान्या जोडल्या जातात. याचबरोबर देशातील मोठी शहरे, बंदरे जोडली जातात. उदाहरणार्थ आपल्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मुंबई आग्रा महामार्गाचा उल्लेख करता येईल. त्यानंतर राज्य महामार्ग, याद्वारे राज्याची राजधानी, जिल्ह्याची ठिकाणे, प्रमुख तालुके, ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठा जोडल्या जातात. काही राज्यमार्ग आंतरराज्य असतात. उदाहरणार्थ बऱ्हाणपूर अकलेश्वर राज्यमार्ग, हा राज्यमार्ग मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात हा 3 राज्यांना जोडतो. म्हणजे कितीतरी विकासात्मक गती या बऱ्हाणपूर अकलेश्वर राज्यमार्गातून आपल्याला झालेली पाहायला मिळते. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, त्या पद्धतीनं जिल्हा रस्ते, जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ते तयार करून प्रत्येक खेडे जिल्ह्याशी तालुक्याशी जोडले जातात. त्याला जिल्हा रस्ते म्हणतात. वर्गीकृत रस्ते, हे रस्ते खेडे किंवा खेड्यांच्या समूहाशी एकमेकाशी जोडतात. हे जिल्ह्यातील रस्ते राज्यमार्ग, महामार्ग यांच्याशी जोडले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही अवर्गीकृत रस्ते, हे रस्ते जास्त करून कच्चे असतात. ते माती, मुरुम, खडीने तयार केलेले असतात. भारतातील रस्ते व वाहतुकीच्या विकासाची कल्पना या आपल्याला पुढील तक्त्यावरून पाहायला मिळते. यामध्ये 1950-51ला देश स्वतंत्र झाला त्यावेळची स्थिती आणि 2005-06ची स्थिती या ठिकाणी सांगितलेली आहे. रस्त्याची लांबी हजारमध्ये 400,000 किलोमीटर होती 50-51ला. त्या ठिकाणी ती 2005-06मध्ये 2,712 इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राष्ट्रीय महामार्ग 19.8 हजार किलोमीटर होता, त्यात 66.6 झाला. राज्य महामार्ग लांबी 132.4 हजार किलोमीटर झाली. वाहनांची संख्या पुट्टीमध्ये गेली. मालवाहतूक साधनांची पण संख्या, प्रवासी बस यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं रस्ते वाहतुकीपासून शासनालासुद्धा कोट्यवधी रुपयाचा महसूल उपलब्ध झालेला आहे आणि या माध्यमातूनच देशाचा, राज्याचा विकास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 50-51मध्ये 4,000 किलोमीटर लांबी होती. 2005-06मध्ये ती 2,712पर्यंत गेली, वाढली. म्हणजेच रस्त्याची लांबी दरवर्षी सरासरी 17.7% वाढ झाली. याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाची लांबी 19.8 हजार किलोमीटर होती, 19.8 हजार किमी होती, ती 66.6 हजार किमीपर्यंत वाढली. एकूण रस्त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा वाटा 10.5% आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्त्यांचाही समावेश आहे आणि यांची संख्या लांबी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 2005-06मध्ये राज्य रस्त्यांची लांबी 132.4 हजार किमीवर होती. राज्य रस्त्यांच्या लांबीत दरवर्षी सरासरीने 8.9% वाढ झालेली आहे. वाहनांची संख्या 1950-51मध्ये 3,06,000 होती. 5-06मध्ये ती 85,89,000पर्यंत झाली आणि रस्त्यांचाही महसूल कोट्यवधी रुपयेपर्यंत वाढत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं आज आपण रस्ते विकास, भारतातील वाहतूक क्षेत्र, ट्रान्सपोर्ट सेक्टर इंडिया यामध्ये आपण रोड ट्रान्सपोर्ट या संदर्भात चर्चा केली. त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ रोड्स, आर्थिक विकासात रस्त्यांचं महत्त्व या संदर्भात काही मुद्द्यांची चर्चा केली. त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ रोड्स, रस्त्यांचा विकास या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण भारतातील रस्ते या संदर्भात चर्चा करत आहोत. पुढील तासाला रस्ते विकासाच्या समस्या, त्याच्यावरती उपाययोजना या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.